स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त स्वतःच नाही तर इतरांचंही जग बदलते असं म्हणतात। पुण्याच्या विद्या म्हात्रेंची कहाणी अशीच काहीशी आहे। घरच्या बिकट परिस्थितीमुळे व्यवसायासाठी घराबाहेर पाऊल टाकलेल्या विद्याताईंनी आपला व्यवसाय शून्यातनं काही लाखांपर्यंत नेलाय। पाहूया त्यांच्या यशाची ही कहाणी। 20 वर्षांपूर्वी विद्या म्हात्रे हे एक सामान्य नाव होतं। कमावता नवरा, पदरी 2 मुलं अशा सजलेल्या संसारात त्या रमल्या होत्या। पण दैवाचे फासे फिरले आणि परिस्थिती बदलली। दारिद्र्य घरात प्रवेश करू पाहत होतं। पण त्याच्या विरोधात विद्याताईंनी पदर खोचला आणि व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीला हा व्यवसाय केक आणि बिस्किटांपर्यंत मर्यादित होता, पण त्यातही मुलाच्या आणि पतीच्या आजारपणामुळे खंड पडला। पण विद्या म्हात्रे खचल्या नाही। त्याही परिस्थितीवर मात करत त्यांनी दिवाळी फराळ बनवून द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या हाताच्या चवीला ग्राहकांनी एवढी पसंती दिली की त्यांनी परत मागे वळून पाहिलंच नाही। घरात बसल्या बसल्या मला उद्योग तर केला पाहिजे, कारण मिस्टरांची कंपनी लॉकआउट झाली होती। घरात इन्कम सोर्स काहीच नव्हता आणि पदरात दोन मुलं आहेत, तर काहीतरी केलं पाहिजे म्हणून परत मी चकली दिवाळीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि मग दुकानांना सप्लाय करायला लागले। तिथे लोकांच्या आवडी ओळखून मी मुगाची चकली बाजारात आणली, चंपाकळी बाजारात आणली। सतत नवी भरारी घेण्याचा गुण विद्या म्हात्रेंच्यात उपजतच होता। त्यामुळे फक्त दिवाळी फराळापुरता मर्यादित न राहता त्यांनी आपल्या माहेरची म्हणजेच अलिबागची स्पेशालिटी असलेले माशांचे पदार्थ बनवायला सुरुवात केली। ग्राहकाला ताजे मासे मिळतील यावर त्यांनी काटेकोर लक्ष ठेवलं। माशांच्या पदार्थांसाठी त्यांनी एक खास मसाला बनवलाय, त्याचं पेटंटही त्यांच्या नावे आहे। भीमथडी जत्रा जशी सुरू झाली तसं इथे जो पुण्यात फिश मिळतो तो फ्रोझन फिश असतो। मग लोकांना मी जर बाजारात गेले तर बाजारातलं मी ताजंच काही खाणार, मग मी का नको लोकांना ताजं खायला देऊ। मी जरी फिश हा इथून आणला तरी तो फ्रोझन फिश असल्यामुळे त्याला ती टेस्ट नाही येणार। स्वतःची भरभराट करून विद्या म्हात्रे थांबल्या नाहीत। आज 27 बचत गटांचं काम त्या पाहताय। विनामूल्य कार्यशाळा गावोगावी फिरून घेतात। त्यांच्याच सारख्या 6 उद्योजिका त्यांनी तयार केल्या आहेत। आज अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले। त्यांनी आपल्या आई वडिलांच्या नावे महिलांसाठी पुरस्कारही द्यायला सुरुवात केली आहे। इथे मी निराधार महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन कामावर ठेवलं। ज्या गोष्टी ज्या प्रसंगांना मला सामोरं जावं लागलं त्या दुसऱ्या महिलांना त्या प्रसंगांना सामोरं जायला नको म्हणून मी काळजी घेऊ लागले आणि मग त्यांना त्यांच्या क्वालिटीज, त्यांच्या अंगातले सुप्त गुण ओळखून त्यांना त्या पद्धतीने प्रशिक्षण देऊन त्यांना मी त्यांच्या पायावर उभं करण्याचा मी निर्धार केला। ज्योतीनं ज्योत पेटते आणि या ज्योतीची मशाल व्हायला वेळ लागत नाही। विद्या म्हात्रेंसारख्या संवेदनशील उद्योजिका समाजात असतील तर समाजात महिला सबलीकरणाच्या कार्याला वेग येईल यात शंकाच नाही। कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे। समाजातल्या अशा इतरही प्रकाश ज्योतींची माहिती तुम्हाला असल्यास आम्हाला नक्की कळवा। SMS करा 58558 या क्रमांकावर। अशा विधायकतेला साम टीव्ही ठरणार हक्काचं व्यासपीठ यासाठी टाईप करा साम आणि स्पेस देऊन तुमचा मेसेज पाठवा 58558 या क्रमांकावर।